नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। पालक आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहे तुम्ही जाणतच असाल। यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि लोह असतं। आपल्या आरोग्यासाठी पालक खूपच महत्त्वाचा ठरतो, पण बऱ्याच जणांना ही भाजी खायला बिलकुल नाही आवडत आणि लहान मुले तर ही भाजी अजिबात खात नाहीत। त्याचकरिता आज मी तुम्हा सर्वांसाठी पालकाचा भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे। हा भात सोप्या पद्धतीने अगदी झटपट बनवून तयार होतो आणि चवीला इतका भन्नाट लागतो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत ज्यांना पालक आवडत नाही ते देखील हा पालकाचा भात आवडीने खातील। तर रेसिपी सुरू करण्याअगोदर एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम येतील। पालक भात बनविण्याकरिता इथे मी 2 ते 3 वाटी पाणी एका पातेल्यामध्ये तापत ठेवलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पालकाची 2 मूठ भरून पाणी घालायची आहेत। ही पाणी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ही पाणी आपण जास्त नाही, फक्त 2 मिनिटासाठी पाण्यामध्ये शिजवून घेऊया। 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि ही पाणी अशी झाकून ठेवायची आणि नंतर यातील पूर्ण पाणी आपण गाळून घेऊया। या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, याकरिता हे पाणी टाकून न देता आपण स्वयंपाक करताना याचा वापर करू शकतो। ही पालकाची पाने मी पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। आता तिखटासाठी आपण यात 2 हिरव्या मिरच्या घालूया। तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि सोबतच मुठभर कोथिंबीर देखील आपण यामध्ये घालायची आहे। आता मिक्सरला ही पालक आपण बारीक अशी वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मिक्सरमध्ये मी पालकाची प्युरी तयार करून घेतलेली आहे। चला तर मग आपण पालक भात बनवायला सुरुवात करूया। इथे माझ्याकडे 3 ते 4 वाटी शिजवलेला भात आहे। हा भात मी व्यवस्थित असा मोकळा करून घेणार आहे। पालक शिजवून जे पाणी उरलेलं होतं त्यामध्येच हा भात मी शिजवून घेतलेला होता। जर तुमच्याकडे शिळा भात असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता। आता फोडणीसाठी आपल्याला एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल व्यवस्थित असं तापवून घ्यायचे। तेल तापलं की यामध्ये काही खडे मसाले घालूया। खड्या मसाल्यामध्ये 1 तमालपत्र, 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 हिरवी वेलची, 1 अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि सोबतच 1 चमचाभर जिरे आपल्याला यामध्ये घालायचे। सर्व साहित्य आपण हलकेसे फ्राय करून घेऊ आणि 1 मध्यम आकाराचा कांदा लांब चिरून घालायचा। हा कांदा आपण मध्यम आचेवर छान असा फ्राय करून घेऊया। आता इथे हा कांदा हलकासा फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण मध्यम आकाराचा बटाटा चिरून घालायचा आहे। एक वेळ छान मिक्स करून घेऊया। बटाटा कच्चा आहे आणि सोबतच तो लवकर वाफावा याकरिता थोडंसं मीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि आपण जर या स्टेजवरती मीठ घातलं म्हणजे बटाट्याच्या आतपर्यंत मीठ छान जातं। आता बटाटा छान मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून लो फ्लेमवर हा बटाटा आपण छानपैकी शिजवून घेऊ। काही वेळामध्येच आपला हा बटाटा तेलामध्ये छान फ्राय होतो। सोबतच कांद्याला देखील किती छान सुरेख कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। बटाटा तोडून बघायचा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा शिजलेला आहे। आता या स्टेजवरती 1 चमचाभर काजूचे काप आपण यामध्ये घालणार आहोत। सोबतच यामध्ये जाईल 1 चमचाभर बारीक चिरलेलं लसण आणि 1 अर्धा चमचा बारीक चिरलेलं आलं। तुम्ही यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट देखील घालू शकता, पण चिरून घातलेल्या आलं लसणामुळे भाताला चव छान येते। आता आपण तयार केलेल्या पालकच्या प्युरीमधील 2 चमचे प्युरी मी यामध्ये घातलेली आहे। तुम्ही प्युरी आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। सोबतच काही मसाले देखील आपण यामध्ये घालू। सर्वप्रथम चवीप्रमाणे मीठ, 1 अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 1 पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे तसेच धनेपूड आणि चवीकरिता 1 अर्धा चमचा मॅगी मसाला मी यामध्ये घालणार आहे। मॅगी मसाल्यामुळे आपल्या या भाताला चव खूप अप्रतिम येते, त्याकरिता नक्कीच हा मसाला तुम्ही घालून पहा। मसाले करपू नयेत याकरिता थोडंसं पाणी देखील आपण यामध्ये घालू आणि पाणी घालून मसाले व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय करून घेऊया। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे। आपण झाकण लावून याची 2 मिनिटाकरता वाफ काढून घेऊ। 2 मिनिटांमध्ये आपला हा मसाला व्यवस्थित असा भाजून होतो।
एक वेळ मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो भात मोकळा करून ठेवलेला होता तो यामध्ये ॲड करूया। भात ॲड करून तो व्यवस्थित असा मसाल्यामध्ये आपण कोट करून घ्यायचा आहे। आता भातामध्ये आणि मसाला बनविताना आपण मीठ घातलेलं होतं, याकरिता मीठ आता मी घातलेलं नाही। जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या स्टेजवरती थोडंसं मीठ ॲड करू शकता। आता झाकण लावून फक्त 2च मिनिटे आपण या भाताची वाफ काढून घेऊया। इथे ह्या भाताची मी मस्तपैकी अशी वाफ काढून घेतलेली आहे आणि इथे आपला झटपट होणारा पालकाचा भात बनून तयार आहे। लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा रात्री डिनरमध्ये तुम्ही हा भात तयार करू शकता। चवीला देखील छान लागतो आणि हेल्दी देखील आहे। तर हा पालक भात तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा। एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसा झाला ते देखील कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। आणि माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी नमस्कार।